नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. बघा मैत्रिणींनो, आपण जो फ्री शिवण क्लास सुरू केलेला आहे त्याच्यामधला आज दिवस आहे दुसरा आणि साईज आहे 30 आणि 4 टक्स ब्लाउजची आपल्याला करायची पेपर कटिंग. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे आपली पद्धत लक्षात येईल. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत असते की पेपर कटिंग कशी करायची आहे आणि माप कसे टाकायचे, सगळं मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगत असते. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेत, आपण अशी छान व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा मैत्रिणींना, आपल्याला करायची पेपर कटिंग. तर साईज आहे 30 आणि ब्लाउज आहे 4 टक्स. दिवस आहे दुसरा. तर बघा आपण त्याच्यासाठी हे पेपर घेतलेले बघा आणि हे आहे आपलं माप. 4 टक्स ब्लाउज साठी आपल्याला हे माप लागणार आहे. साईज आहे 30, दिवस आहे दुसरा. त्याच्यासाठी आपण हे माप घेतले. बघा, पूर्ण उंची आहे 13 इंच, छाती आहे 30 इंच, कंबर आहे 26 इंच, बाही लांबी आहे 5 इंच, दंडगेर आहे 8.5 इंच, शोल्डर घ्यायचं आपल्याला त्याच्यासाठी 5 इंचाचं, मुंडा घ्यायचा आपल्याला 5 इंचाचा आणि डॉट पॉइंट घ्यायचा आहे 8.5 इंचाचा. तर बघा, ह्याप्रमाणे आपण माप घेतले आणि आपल्याला आता करायची पेपर कटिंग. त्याच्यासाठी पहिले आपण काय करणार आहे, मागचा भाग काढून घेणार आहे. बघा, आपण मागचा भाग काढून घेऊ. आपली पूर्ण उंची आहे 13 इंच, म्हणून आपण त्याच्यामध्ये 1 मिळवून घ्यायचा आहे 14 इंच. 1 मिळवून घ्यायची पूर्ण आपल्याला 14 इंच. बघा, आपलं कंबर आहे 26, 26चा चौथा आला 6.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मार्जिन मिळवायचे. म्हणजे 1 इंच आपल्याला टक्ससाठी आणि 1.5 इंच मिळवायचे शिलाई मार्जिनसाठी. म्हणजे टोटल कमरेच्या बाजूने झालं आपल्याला 9 इंच. नंतर वरती यायचं, आपण गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंचाची. शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5 इंचाचं आणि मोंढा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे 5 इंचाचा. बघा, याप्रमाणे आपण माप टाकणार आहे. इकडनं सुद्धा 5 आहे का मोजून घ्यायचंय. हे बघा, आपला 5 इथे येतो. जर आपण ह्याच पॉइंटवर टाकलं तर आपलं माप चुकू शकतं, म्हणून असं मोजून घ्यायचंय. तर बघा, ही रेष आपण आखून घेऊ आणि हा मोंढ्याचा चौकोन सुद्धा आपण तयार करून घेऊ. हा मोंढ्याचा चौकोन तयार झाल्यानंतर आपल्याला मोंढ्याला द्यायचा आहे 1.25 इंचावरती आकार. ह्या कोपऱ्यामधून 1.25 इंच मोजून घ्यायचा आणि हा मागच्या मोंढ्यासाठी आपल्याला द्यायचा आहे आकार. बघा, हा आकार आपण दिलाय. नंतर ह्या आडव्या रेषेवर आपल्याला घडी मोजायची आहे. तर आपली घडी छाती आहे 30 इंच, म्हणून छातीचा चौथा किती आला 7.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन मिळवायची आहे 1.5 इंचाची. तर बघा, आपण हे रेषा आखून घेऊ. हे झालं आपलं माप. त्याच्यानंतर आपल्याला आता गळा उंची घ्यायची. गळा उंची आहे 10 इंच. बघा, 10 इंचची आपण गळा उंची घेतली आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. गळा रुंदी खालची साईडून 2.5 इंच आपण घेतली आणि गळ्याचा हा चौकोन आपल्याला घ्यायचा आहे तयार करून आणि इथे द्यायचा आहे गळ्याला एक छानसा असा गोल आकार. बघा, याप्रमाणे आपण आकार दिला. नंतर आपल्याला टक्स साठी अंतर जे आहे ते घ्यायचं आहे 4 इंचाचं. उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4.5 इंचावरती. बघा, आणि ह्या पॉइंटच्या इकडनं 1/2 इंच, इकडनं 1/2 इंच असं आपल्याला टक्सचं अंतर हे 1 इंचाचं अंतर असतं आपलं. म्हणजे आपण याच्यामध्ये जेव्हा 1 इंच मिळवतो ते अंतर इथे ऍड होतं ह्या टक्समध्ये, म्हणून आपण ते अशा 1/2 इंच टक्स मारून घेऊ. बघा, हे कटिंग करून घेऊ म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. आणि मैत्रिणींना, आज मी पुढच्या साईटवर तुम्हाला डायरेक्ट माप सांगणार आहे कसे टाकायचे, म्हणजे तुमच्या याला पटकन लक्षात येईल. बघा, आपण पहिले ना पाठीचा भाग कट करून घेऊ. स्टेप बाय स्टेप आपण लगेच हे करून घेऊ, म्हणजे ना तुमच्या एकदम परफेक्ट असं लक्षात येईल, जास्त गोंधळ होणार नाही. याच्यासाठी आपण काय करूया, हा पाठीचा भाग कट करून घेऊया. बघा, हा पाठीचा भाग आपला पूर्ण रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला घ्यायचं आहे पुढच्यासाठी पेपर. तर बघा, हा पेपर घेतला आपण
आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, इकडनं आहे ना साधारण 1 इंच अंतर आपण सोडून देऊ, म्हणजे तुमच्या काय होईल पटकन लक्षात येईल. बघा हे 1 इंच अंतर आपण सोडलं, इथे आपल्याला एक रेष मारून घ्यायची. म्हणजे 1 इंच ठेवा तुम्ही, कितीही ठेवा, पण इकडनं आपल्याला गळ्याच्या बाजूने अंतर ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही 1 ठेवा किंवा 2 ठेवा, आपल्याला त्याच्याशी काही नाही, आपल्याला फक्त त्याच्यातलं थोडंसंच अंतर मार्जिन म्हणून लागतंय, पण तुम्हाला ते अंतर ठेवायचंय. बघा पूर्ण उंची घेतली आपण 14 इंच, आणि आपले जे माप होते मग असे टाकलेले 6.5 इंच, आणि प्लस त्याच्यामध्ये आपण मिळवले 2.5 इंच कमरेच्या बाजूने. बघा हे 6.5 इंच आपण ह्या रेषेपासून इकडे मोजलंय, आणि पुढे आपण हे 2.5 इंच जे मार्जिन आपण मिळवली तिथे पुन्हा एकदा 2.5 आपण मिळवले. तर ह्या रेषेपासून पुढे आपण 9 इंच घेतलंय. इकडनं सुद्धा आपल्याला तसंच माप टाकून घ्यायचे, जसे आपण मागच्या भागावर टाकले तसे. 2.25 इंच गळा रुंदी, 5 इंचाचा शोल्डर, आणि 5 इंचाचा आपल्याला घ्यायचा आहे मोंढा. बघा इकडनं सुद्धा 5 इंच आहे का खात्री करून घ्यायची. हे बघा इथे आपला हा पॉइंट आला 5 इंचाचा. आता आपण ही रेष आखून घेऊ. बघा ह्याप्रमाणे ही रेष आपल्याला आखून घ्यायची. ही रेष आता आपण आखून घेतली. आपल्याला आता ह्या रेषेवरती घडी टाकायची मैत्रिणींनो. बघा आपली हे आहे छाती आहे 30 इंच, म्हणून आपली घडी आली 7.5 इंचाची. त्याच्यानंतर आपण शिलाई मार्जिन मिळवली 1.5 इंचाची. बघा इथपर्यंत आपली ही घडी आली. आपण काय करू, ही रेष कंप्लीट करून घेऊ. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, ही जी आडवी रेषा आहे ती 1/2 इंचाने इकडे पुढे घ्यायची. बघा ही इथे पुढे घ्यायची, असा पॉइंट टाकून घेतला म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. आणि ही रेषा आपल्याला 1/2 इंच पुढे घेऊन पुन्हा एकदा ही तिरपी रेष मारून घ्यायची. म्हणजे हा आपला काय झाला, पुढचा मोंड्याचा भाग तयार झाला. हा मोंड्याचा भाग तयार झाल्यानंतर इथून आपल्याला आता ह्या कोपऱ्यातून 1 इंच अंतर मोजून घ्यायचंय, आणि इथे एक असा सुंदर असा गोल आकार आपल्याला द्यायचा आहे पुढच्या मोंड्यासाठी. बघा ही जी तिरपी रेषा मारली याच्यावरती तो आकार आपण कव्हर केलेला आहे. बघा याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा गळा आहे 7.5 इंच, म्हणून आपण तिरपं असं मोजायचंय 7 इंचावर. ब्लाउज वरून माप कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ बघा. आपल्या चॅनल वरती जाऊन तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो बघून घ्या. ब्लाउज वरून अगदी सोप्या पद्धतीने माप कशी घ्यायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण माप कशी टाकलेली आहे. बघा इथे पण आपण एक सुंदर असा गोल आकार आपण देऊया गळ्याला. हे बघा आपला हा पण आकार तयार झाला. आता काय करायचं, इकडनं आपल्याला हे 1/2 इंच मोजून घ्यायचंय. हे 1/2 इंच मोजलं. आता हे खालून वरती आपल्याला 2.25 इंच मोजायचंय. बघा इथे 2.25 मोजायचं, इकडनं सुद्धा हे 2.25 मोजून घ्यायचं, आणि ही रेषा घ्यायची आपल्याला आखून. बघा ही रेषा आपण आखून घेतली. ही रेषा आखल्यानंतर आपल्याला ह्या रेषेवरती इथे पुढे 1/2 इंच मोजून घ्यायचे. हे बघा, आणि इथे आपण 1/2 मोजला, इथे आपण 1/2 मोजायचं आहे, आणि ही रेषा सुद्धा आपल्याला अशी आखून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. आता हे झाल्यानंतर आहे ना मैत्रिणींनो, काय करायचं, आपल्याला वरतून खाली असा टक्स पॉइंट आपल्याला मोजायचा आहे. डॉट पॉइंट ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला मोजायचा आहे. तो आपला आलेला आहे 8.5 इंच. व त्याच्यामध्ये आपण 1/2 मिळवून आणि तो घ्यायचा आहे आपल्याला 9 इंचाचा. बघा हे 9 घेतलं. इथून आपल्याला मोजायचं आहे 4 इंच, म्हणून इथे सुद्धा आपण 4 आहे की नाही खात्री करून घ्यायची. बघा हा 4 आपला इथे आलाय, म्हणजे इथे आपला डॉट पॉइंट आहे. हा डॉट पॉइंट आता ही आपण जी 2.25 इंचावर जी रेषा मारली, तो इथून आपण रेष सुरू करून आणि ती आपल्याला अशी खाली घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. ही खाली घेतल्यानंतर आपल्याला ही जी आडवी रेषा आहे तिथून खाली आपल्याला मोजायचं आहे 1/2 इंच. बघा हे 1/2 इंच आपण मोजलं, आणि इथे सुद्धा आपल्याला एक थोडीशी अशी रेष मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. ही रेषा मारल्यानंतर आपल्याला आता ही जी उभी रेषा आपण मारली त्याच्या इकडनं घ्यायचंय 1.25 इंच, आणि त्याच्या इकडनं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच, आणि हा आपला टक्स आखून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे.
हा आपला झाला मेन टक्स. हा झाल्यानंतर आपण आता इथे काय करायचंय, इकडनं आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचे. बघा इथे 1.5 इंच मोजल्यानंतर इकडनं मोजायचंय आपल्याला 2 इंच. ते आलं इथे. इकडनं पुन्हा आपल्याला मोजायचंय 1.5 इंच. ते आलं इथे. तर आता हे आपल्याला बघा ह्याप्रमाणे हे डॉट जे आहे आपले 4 टक्स ज्याला आपण म्हणतो, ते आपले हे डॉट कंप्लीट झाले. बघा असं सुंदर असा आपला हा आकार तयार झाला. त्याच्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, आता जे आपण इथे अंतर घेतलंय 2.5 इंच, ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. बघा इथे आपण ते वाढवणार आहे. इथे वाढवल्यानंतर हे बघा इथे हे जे 2.5 इंच आहे ते आपण इथे वाढवलं. नंतर इथे आपण घ्यायचंय 1.5 इंच आणि ही रेषा आपल्याला घ्यायची अशी आखून. बघा ही रेषा आखून झाली. त्याच्यानंतर आपल्याला आता हे पॉइंट जोडायचे. हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे हा जोडला. नंतर हा पॉइंट आणि ही जी आपण तिरपी रेषा मारलेली, ह्या तिरपी रेषा सुद्धा आपल्याला वरती इथे 1/2 इंच मोजायचं आहे आणि हा पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे असा आपला आकार तयार झालाय. तर आपल्याला काय करायचं, आता क्रॉस पट्टी सेपरेट काढायची. तर क्रॉस पट्टीसाठी आपण हे घेतलंय 2.25 इंच अंतर आणि आपली घडी आहे 9 इंचाची. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर लक्षात ठेवण्यापेक्षा आपण ते घेतलं लिहून. तर बघा आता आपल्याला हे कट करून घेऊ, म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी कशी काढायची तुमच्या लक्षात येईल. बघा जसं आपण आखलंय तसंच आपण हे कट करून घेतोय. अगदी छान आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणींना आपली. तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुमच्या ते लक्षात येणार आहे. बघा हे आपण कट करायचंय आता. बघा याप्रमाणे आपण हे कट करून घेतलंय आणि आता क्रॉस पट्टी आपल्याला जी काढायची आहे तर ते अंतर आपण मोजून घ्यायचंय. बघा इथे आपण जो 1/2 इंच वाढून घेतला होता त्याच्याच आपलं हे अंतर आहे. तर त्याच्याच आपलं अंतर आलंय 3 इंच आणि इकडनं आहे आपलं 2.25 इंचाचं अंतर. तर ते आपण लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला आता क्रॉस पट्टी काढायची. बघा तर त्याच्यासाठी आपण हा घेतलाय दुसरा पेपर. त्याच्यावरती आता काय करायचं, आपल्याला 1.25 इंच हा मोजून घ्यायचा. बघा 1.25 इंच आपल्याला हे मोजून घ्यायचंय. हे 1.25 इंच मोजल्यानंतर आपल्याला आता ह्या रेषेवरती आपलं 9 इंचाची जी घडी आहे ती आपण घ्यायची मोजून. बघा इथे आला तो पॉइंट. आता त्याच्यानंतर आपण जे 2.25 इंचावर जी मार्जिन तिथे केली होती पुढच्या साईडला, तेच 2.25 आपण ह्या रेषेच्या वरती घेतलंय आणि ह्या रेषेच्या वरती सुद्धा आपण हे 2.25 आणि प्लस ते वरती आपण 1/2 इंच वाढवलेलं होतं आकार देण्यासाठी, तो हा 1/2 इंच. म्हणजे ही पूर्ण आपली क्रॉस पट्टीचं अंतर तयार झालं. बघा ही रेषा आपण आखून घेऊ. हा जो 2.25 इंचा पॉइंट टाकलाय हा असा जोडून घ्यायचा आहे. ज्या मैत्रिणींना आकार देता येत नाही त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत. आणि बघा आता हा आकार आपल्याला असा वरती याला जोडून घ्यायचा, म्हणजे आपला क्रॉस पट्टीचा आकार हा अगदी परफेक्ट असा तयार झाला. थोडंसं असं खोल दिलं तरीही चालेल, म्हणजे आणखी सुंदर अशी आपली क्रॉस पट्टी तयार होईल. बघा ही आता आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपली क्रॉस पट्टी सुद्धा किती सुंदर अशी तयार झाली. हे बघा अगदी परफेक्ट आणि छान अशी आपली क्रॉस पट्टी तयार झाली. आता आपल्याला काढायची आहे बाहीची घडी. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मागचा भाग आणि मागच्या भागावरती आपल्याला हे मोंड्याचं जे माप आहे हे बघा हे असं गोल मोजून घ्यायचंय. तर बघा ह्याप्रमाणे आपण हे मोजून घेणार आहे.
हे आपलं आलंय 8.5 इंच, म्हणून आपल्याला 1 इंच कमी करून घ्यायची आहे बाहीची घडी. 8.5 आलं म्हणून 1 इंच कमी केला तर अंतर झालं आपले 7.5 इंच, म्हणून आपल्याला घडी घ्यायची आहे बाहीची 7.5 इंचाची. तर बघा आपण हा डबल फोल्ड पेपर घेतलाय, बंद बाजू माझ्याकडे केली आणि सुटे पदर पुढे केले. तर 7.5 इंचाची आपल्याला घडी घ्यायची. तर बघा ही आपण 7.5 इंचाची घडी घेतली. आपल्याला बाही लांबी घ्यायची आहे 5 इंच, म्हणून त्याच्यामध्ये अर्धा मिळून आपण घेणार आहे 5.5 इंच. इकडनं सुद्धा 5.5 इंच मोजून घ्यायचंय. इथे आपल्याला कॅप हाईट घ्यायची 2.5 इंचावर. इथे 7.5 आहे का हे मोजून बघायचंय. बघा आपण ही रेष आखून घेऊ. हा सुद्धा आपण चौकोन असा आखून घेऊ, म्हणजे काय तुमच्या लक्षात येईल. आता कॅप हाईट 2.5 इंचाची घेतल्यानंतर इथे आपण हा पॉइंट टाकला आणि इथून आपल्याला मध्ये घ्यायचं आहे 1.5 ते 2.25 इंच अंतर. हे बघा आपण 2.25 घेऊया. मोठा माप असले तर 2 घ्यावं लागतं. हे माप छोटं आहे म्हणून आपण 2.25 घेतलं. बघा आता त्याच्यानंतर ही तिरपी रेष आपण मारून घेतली. तिरपी रेष मारल्यानंतर आपल्याला दंडघेर आहे 8.5 इंचाचा, म्हणून इथे आलाय 4.25 इंच आणि आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 ते 2 इंच मिळवायची. जितका तुमचा दंडघेर येईल त्याच्यामध्ये 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ही आपल्याला मिळवावी लागते. तर बघा वरती जी आपली आडवी रेष आहे त्या रेषेवरती आपण साधारण 2.25 ते 2 इंच असं अंतर हे मोजून आणि तिथे आपण पॉइंट टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून ह्या कोपऱ्यापर्यंत असा आकार द्यायचा आहे. जे आपण 2.25 इंच मध्ये घेतलं तिथपर्यंत आपण हा आकार दिला. बघा याप्रमाणे हा आकार दिल्यानंतर आपल्याला हा आकार घ्यायचा आहे कट करून. बघा अगदी छान अशी सोपी पद्धत आहे बाहीची कटिंग कशी करायची ते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. हे बघा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हे बघा आपला वरचा आकार हा अतिशय सुंदर असा तयार झालाय. आपण पुन्हा एकदा मार्करने काय करायचं, इथे आपण जे मध्ये अंतर मोजलंय तिथे आपण हा पॉइंट टाकला. हा पदर उचलून घ्यायचा आहे आणि हा पॉइंटच्या इथे ठेवायचा. इथे ठेवल्यानंतर हा पेपर आपण असा प्रेस करून घेतला. हा प्रेस केल्यानंतर पुन्हा एकदा ह्या पेपरच्या कडेने आपण ही मार्किंग करून घेतली. ही मार्किंग केल्यानंतर हीच मार्किंग आपल्याला कट करून घ्यायची आहे. बघा ही मार्किंग आपण कट केली आणि अतिशय सुंदर असा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला बाहीचा आकार तयार झाला. इतकी सोपी पद्धत मैत्रिणींनो तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूपच सोपी पद्धत आहे आपली, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि बघू शकता तुम्ही आपले सर्व पॅटर्न आता रेडी आहे. तर हा बघा मागचा भाग आणि हा आहे पुढचा भाग. इथे आपला हा टक्स येणार आहे. हे बघा अगदी सुंदर असा आपला हा टक्स येणार आहे. हा टक्स जेव्हा आपण असं मारू तेव्हा आपलं हे ब्लाऊज अतिशय सुंदर असं पफ तयार होईल. बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आकार त्याला आलेला आहे आताच. तेव्हा शिवल्यानंतर किती सुंदर ब्लाऊज आपला तयार होईल हे लक्षात घ्या. तर बघा ही आपली आहे क्रॉस पट्टी आणि ही आपली आहे सुंदर अशी बाही. तर मैत्रिणींनो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपली पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि काही प्रॉब्लेम असले तर मला सांगायचं नक्कीच. कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा. मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला मग भेटूया आपण लवकरच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघा मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय फोर्टल ब्लाउजची पेपर कटिंग आणि ती आहे साईज 30. अशी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला पेपर कटिंग मी आज शिकवली. तर तुम्ही नक्की प्रयत्न करा, ट्राय करा, शिवून बघा. शिवता आलं तर शिवून बघा. नंतर आपण एक ब्लाऊज शिवून दाखवणारच आहे. सगळ्यात शेवटी जेव्हा आपले फोर्टल ब्लाऊजचे सगळे माप 44 छातीपर्यंत होतील तेव्हा आपण एक ब्लाऊज त्याचा फोर्टल ब्लाऊजचा शिवून दाखवणार आहे. तर त्याच्यामुळे आपली रोजच पेपर कटिंग राहणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा, शेअर करायचा, कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आणि सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.